हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार 2 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये कृष्णाने बाळजाबाईला अनुसूयाचं सत्य विचारलं आणि बाळजाबाईने अनुसूयाचा काळा भूतकाळ कृष्णाला सांगितला की अनुसूया ही आधीपासूनच अशी लालची आणि कपटी कारस्थानी होती. त्यामुळेच आढळरावांचा संसार तिच्याबरोबर सुरू असतानासुद्धा आढळराव माझ्याकडे आले, माझ्या प्रेमात पडले. हे ऐकून कृष्णाला जबर धक्का बसलाय. फ्रेंड्स, आजपर्यंत आपल्याला असंच वाटत होतं की अनुसूया आणि आढळरावांचा संसार मोडण्यामागे बाळजाबाईचा हात आहे, बाळजाबाईची चूक आहे. पण यावेळेस बाळजाबाईने असा धमाकेदार खुलासा केलाय ना, ज्यावर खरंच विश्वास ठेवणं खूप अवघड आहे. मग या अनुसूयाचा काळा भूतकाळ नेमका आहे तरी काय? अनुसूयाच्या भूतकाळात असं काय घडलंय ज्यामुळे आढळरावांनी बाळजाबाईवर प्रेम केलं? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बाळजाबाई तिच्या खोलीत असते आणि चक्क गोधडी शिवत असते. तेवढ्यात कृष्णा तिच्यासाठी चहा घेऊन येते आणि बाळजाबाई ही गोधडी शिवतीये हे पाहून कृष्णाला आश्चर्य वाटतं. बाळजाबाई गोधडी शिवण्यात एकदम दंग होऊन गेलेली असते. कृष्णा तिच्या शेजारी येऊन उभी राहते तरी बाळजाबाईला काही कळत नाही. त्यामुळे कृष्णा ही बाळजाबाईला असं खांद्याला हात लावून बाळजाबाई अशी हाक मारते. बाळजाबाई चांगलीच दचकते. कृष्णासुद्धा घाबरते की बाळजाबाईला एवढं दचकायला काय झालं. कृष्णा विचारते, काय झालं बाळजाबाई एवढं दचकायला? तर बाळजाबाई म्हणते, अगं कृष्णे, आवाज द्यायचा ना, अशी अचानक आली, खांद्यावर हात ठेवला, घाबरले ना मी. सुई वगैरे बोटात घुसली असती तर काय झालं असतं? कृष्णा म्हणते, बाळजाबाई तुम्ही हे जे काही वागताय ना, चक्क गोधडी शिवताय हे पाहून मला आधी दचकायला झालं होतं. आणि कृष्णा ही बाळजाबाईच्या शेजारी बसते. बाळजाबाई विचारते, त्यात एवढं दचकायला काय झालंय? तर कृष्णा म्हणते, कारण बाळजाबाई आजपर्यंत आम्ही सगळ्यांनी आणि मी जी बाळजाबाई पाहिली आहे ना, त्यापेक्षा आता ही जी बाळजाबाई आहे ना ती खरंच खूप वेगळी आहे. तर बाळजाबाई कृष्णाला समजवण्याचा प्रयत्न करते, कृष्णा, परिस्थितीनुसार माणसं बदलतात आणि आधीची बाळजा वेगळी होती आणि आज तुझ्यासमोर ही जी बाळजा आहे, जी गोधडी शिवते ना, ती वेगळी आहे. कृष्णा बाळजाबाईला म्हणते, बाळजाबाई आता मी येथे तुमच्या शेजारी बसली आहे, तुमच्याशी बोलती आहे, अनेक गोष्टीत तुमची बाजू घेते आहे, पण याचा अर्थ असा नाही आहे की माझा तुमच्यावर विश्वास बसला आहे. हे ऐकून बाळजाबाईला खूप वाईट वाटतं. बाळजाबाई म्हणते, जाऊ दे कृष्णे, येथे माझ्या पोटच्या लेकाचाच माझ्यावर विश्वास बसला नाही आहे. तो सुद्धा हेच म्हणतो ना की तू कधी बदलू शकत नाही, तू कधी चांगुलपणाच्या मार्गावर चालू शकत नाही, मग मी तुझ्यावर तरी काय राग धरायचा? कृष्णा ही बाळजाबाईला म्हणते, बाळजाबाई मला एक गोष्ट सांगा, जर मी तुमची सून नसते आणि मी तुमच्या पोटची लेक असते तर तुम्ही मला अनुसूया सासूबाईंबद्दल सगळं खरं खरं सांगितलं असतं का? बाळजाबाई विचारते, कृष्णा तुला अनुसूयाबद्दल सगळं खरं खरं जाणून घ्यायचं आहे का? कृष्णा म्हणते, होय बाळजाबाई, मला अनुसूया सासूबाईंबद्दल सगळं खरं खरं जाणून घ्यायचं आहे. तर बाळजाबाई म्हणते, कृष्णे मी तुला खूप सांगेल, सगळं खरं खरं सांगेल, पण तुझा माझ्यावर विश्वास बसेल का? तर कृष्णा म्हणते, ते मी माझं माझं पाहून घेईल, तुम्ही फक्त मला सांगा त्यावर विश्वास ठेवायचा आहे की नाही ठेवायचा आहे तो निर्णय मी घेईल. बाळजाबाई म्हणते, ठीक आहे कृष्णे. कृष्णे, अनुसूया माझ्याबद्दल जे काही वागतीये ते तिच्या दृष्टीने योग्यच आहे, कारण मी तिचा संसार मोडला होता, मी तिचा हक्क लुबाडला होता. माझ्यामुळे 26 वर्ष तिला आणि तिच्या लेकराला रानोरान तसंच फिरावं लागलं आहे. त्यामुळे ती माझ्याबद्दल जे काही करते, तिचा माझ्याबद्दल जो मनात राग आहे, ती जी काही कट कारस्थाना करते ती तिच्या जागी योग्यच आहेत. कृष्णाला सुद्धा हे पटतं. कृष्णा म्हणते, बाळजाबाई ज्या गोष्टी आम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या गोष्टी सांगू नका, अशा गोष्टी सांगा ज्या आम्हाला माहिती नाही आहे. बाळजाबाई ही कृष्णाला विचारते, कृष्णा तूच मला सांग, 26 वर्षांपूर्वी आढळराव आणि माझ्यामध्ये जे काही झालं आणि त्यानंतर मी या वाड्यावर आले आणि अनुसूयाला घराबाहेर काढलं, त्यांचा संसार मोडला, पण सुरुवात कुणी केली होती? जर आढळराव आणि अनुसूया या दोघांचा संसार एवढा सुखी होता तर मग आढळराव हे माझ्याकडे स्वतःहून का आले? मी आढळरावांकडे गेले नव्हते, तर आढळराव माझ्याकडे आले होते. ते माझ्या प्रेमात पडले कारण ते त्यांच्या संसारात सुखी नव्हते. हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो. फ्रेंड्स, येथे बाळजाबाई अनुसूयाचा काळा भूतकाळ
अनुसूयाच्या आणि आढळरावांच्या भूतकाळातील त्यांच्या संसाराचं सत्य सांगते. बाळजाबाई ही कृष्णाला सांगते, आढळराव हे तेव्हासुद्धा देवमाणूस होते आणि आजसुद्धा देवमाणूस आहे. यावर तुझा विश्वास आहे का? कृष्णा म्हणते, प्रश्नच नाही. आबा देवमाणूस होते आणि आहेत, हे खरं आहे. बाळजाबाई विचारते, मग तुला असं वाटत नाही का, तुझ्या मनात हा संशय कधी आला नाही का, जर आढळराव हे एवढे देवमाणूस आहेत आणि त्यांचं अनुसूयावर एवढं प्रेम होतं, मग इतका सुखी संसार सुरू असताना, अनुसूयावर प्रेम असताना आढळराव माझ्यासारख्या तमाशात नाचणाऱ्या बाईजवळ का आले, माझ्या प्रेमात का पडले? त्यांना असं का वाटलं की त्यांची हक्काची प्रेमाची बायको सोडून त्यांनी माझ्याकडे यावं? कृष्णाकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. आणि मग बाळजाबाई सगळ्यात मोठा खुलासा करते. बाळजाबाई ही कृष्णाला समजावून सांगते, कृष्णा, ही अनुसूया ना आज जशी आहे ना तशीच त्या काळास होती. आढळराव तिच्यावर खूप प्रेम करायचे, आजसुद्धा करतात, पण त्या अनुसूयाचं प्रेम कधीच आढळरावांवर नव्हतं. अनुसूयाला फक्त त्यांची संपत्ती हवी होती. त्यांची सत्ता, त्यांची संपत्ती, त्यांचा पैसा यावरच अनुसूयाचा डोळा होता. अनुसूया ही नेहमी आढळरावांना मला हे हवंय, मला ते हवंय, मला हे आणून द्या, मला ते आणून द्या असंच करायची. त्यामुळे आढळराव हे कंटाळून गेले होते. आढळराव तिच्यावर खूप प्रेम करायचे, त्यांचीसुद्धा तीच अपेक्षा होती. पण या प्रेमापेक्षा, आपुलकीपेक्षा अनुसूयाला आढळरावांकडे किती पैसा आहे, अजून काय घेता येईल त्यांच्याकडून, यामध्येच जास्त रस होता. आणि या सगळ्या गोष्टींना कंटाळूनच आढळराव हे खरं प्रेम शोधत होते आणि त्यातूनच ते माझ्या प्रेमात पडले. आणि मी तर वाईट होतेच, मला तर संधीच हवी होती. एखादा श्रीमंत माणूस माझ्या प्रेमात पडेल आणि मग मी त्याचं सगळं आपलं करून घेईल. मी या संधीचा फायदा उचलला, आढळरावांच्या घरी आले. अनुसूया आढळरावांचा संसार मोडला आणि मग या सगळ्या संपत्तीची मालकीण बनून बसले. पुढे काय घडलं हे सगळं तुला माहिती आहे. हे सगळं ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो. अनुसूया ही अशी आहे यावर तिचा विश्वासच बसत नाही. बाळजाबाई ही कृष्णाला समजावून सांगते, आणि कृष्णा, तुला काय वाटतं, आज 26 वर्षानंतर अनुसूया या घरात आली आहे, कशासाठी? आढळरावांवर प्रेम आहे म्हणून, सुखी संसार करायचा आहे म्हणून? नाही कृष्णा, तर उरलं सुरलं सगळं ओरबाडण्यासाठी. ही रांगणे पाटलांची सगळी संपत्ती स्वतःच्या आणि स्वतःच्या मुलाच्या नावावर करून घेण्यासाठी, हे सगळं संपत्ती, सुख, ऐश्वर्य उपभोगण्यासाठीच ती अनुसूया या घरात परत आली आहे. कृष्णाला जबर धक्काच बसतो. बाळजाबाई ही कृष्णाला समजावून सांगते, आता तिच्या रस्त्यामध्ये 2च मोठे अडसर आहेत, पहिली मी आणि दुसरी तू. तसं तर तिने आधीच मला सगळ्यांच्या नजरेत वाईट ठरवलंय. माझ्याकडे फक्त हे घर आहे, दुसरं काही नाही आहे. पण आढळरावांचा विश्वास तिने जिंकलाय आणि आता तिला हळूहळू हे सगळं स्वतःच्या आणि स्वतःच्या मुलाच्या नावावर करून घ्यायचं आहे. पण यामध्ये तुझा आणि दुष्यंतचा अडसर आहे, त्यामुळे ती तुझ्यावर सुद्धा वार करू शकते आणि त्यातूनच तिने त्या दिवशी तुझ्यावर जीव घेणा हल्ला केला होता. कृष्णा हे सगळं शांतपणे ऐकून घेत असते. बाळजाबाई तिला समजावून सांगते, कृष्णा, जसा तू माझ्यावर विश्वास ठेवत नाही ना, तसा अनुसूया आणि तिच्या लेकावर सुद्धा विश्वास ठेवू नको. ते कधी तुला डंख मारतील हे सांगता येत नाही. ते कधीही तुझ्याबरोबर सगळ्यात मोठा विश्वासघात करू शकता, त्यामुळे तू सावध राहा. कृष्णा म्हणते, बाळजाबाई, मला सावध राहण्याची गरज नाही आहे, कारण मी त्यांचा प्रत्येक वार परतवून लावू शकते. बाळजाबाई कृष्णाला समजावून सांगते, कृष्णा, त्या अनुसूयाला हलक्यात घेऊ नको. ती अनुसूया दिसते तशी नाही आहे, खूप मोठी पाताळयंत्री बाई आहे. त्यामुळे तुला तुला स्वतःला आणि दुष्यंतला सावरावं लागेल, तिच्यापासून वाचून राहावं लागेल. कृष्णा या गोष्टीचा विचार करत असते. आणि इकडे समर हा अनुसूयाला म्हणतो, आय, या घरात आल्यापासून मला किती दिवस झाले हाय, पण मला माझा अधिकार मिळत नाही. तर अनुसूया चिडून म्हणते, समर, ते आपण सगळं नंतर पाहूया, आधी तू त्या पूजाचा नाद सोड. तर समर चिडून म्हणतो, आय, या 2 वेगवेगळ्या गोष्टी हाय, मी पूजाचा नाद सोडणार नाही. तू काही पण सांग मला, पण मी ते करू शकत नाही. तर अनुसूया चिडून म्हणते, अरे त्या पूजाला काय एवढं सोनं लागलं काय, तिच्या नादानं फार येडा झालाय तू. तर समर चिडून म्हणतो, आय ते सोड, आधी तू मला सांग, मला माझा हक्क कधी मिळणार आहे? 26 वर्षानंतर आपण या घरात परत आलो, रांगणे पाटलांचं नाव भेटलं, पण रांगणे पाटलांचा मान नाही भेटला. त्या आढळरावांनी कधीच मनाने मला त्यांचा मुलगा नाही मानलाय आणि त्या कृष्णामुळे अख्खं गाव त्या दुष्यंतलाच धाकले सरकार म्हणतं आणि दुष्यंतला सगळं मान देतं.
मला तर गावात कुत्रंसुद्धा विचारत नाही, मानसुद्धा देत नाही. ना मान आहे, ना पैसा आहे, ना संपत्ती आहे. त्या जयकांच्या रूममध्ये मला राहावं लागतं. मी या घरचा वारस, सगळ्यात मोठा लेक, आणि माझ्याकडे काहीच नाही. आणि तो दुष्यंत, त्याच्याकडे सगळं काही. हे बिलकुल चालायचं नाही. तर अनुसूया त्याला समजून सांगते, समर तू टेन्शन घेऊ नको. आज मी असं काहीतरी करणार आहे ना, ज्यामुळे ती बाळजा कायमची या घरातून बाहेर फेकली जाईल. आणि एकदा का ती बाळजा या घराच्या बाहेर गेली, मग त्या कृष्णा आणि दुष्यंतचा आपण निकाल लावूया. त्यानंतर त्या आढळरावांकडून सगळी संपत्ती तुझ्या नावावर करून घ्यायची आणि मग त्या आढळरावांना सुद्धा ढगात पाठवायचं. मग फक्त तू आणि मी, ही सगळी संपत्ती आपलीच. हे ऐकून समर खूप खुश होतो. फ्रेंड्स, बाळजावे आता जे काही सांगत होती ना, की अनुसूया ही जशी दिसते तशी नाही आहे, ती खरंच खूप कपटी कारस्थानी आहे. आजपर्यंत बाळजाबाईने आढळरावांना खूप त्रास दिला, या शंका नाही, पण कधी त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न नाही केला. पण या अनुसूया आणि समरने चक्क आढळरावांना मारण्याचं षडयंत्र रचलंय. म्हणजे ते बाळजाबाईपेक्षा 10 पट जास्त वाईट आहेत, एवढं मात्र खरं. अनुसूया आणि समरचा संपूर्ण प्लॅन तयार असतो. इकडे कृष्णा बाळजाबाई अनुसूयाबद्दल जे काही सांगतीये ते शांतपणे ऐकून घेत असते. आणि बाळजाबाई तिला सांगते, कृष्णे, तुम्हाला पाहिलंय की मी किती कपटी आहे, किती कारस्थानी आहे, पण माझ्यासमोर ती अनुसूया म्हणजे माझी बाप आहे, बाप. माझ्यापेक्षा 10 पट जास्त कपटी कारस्थानी ती आहे. आणि ज्या गोष्टींचा मी कधी विचारसुद्धा केला नाही ना, अशा गोष्टीसुद्धा ती करू शकते. त्यामुळे तिच्यापासून सावध राहा. कृष्णा बाळजाबाईला म्हणते, ठीक आहे बाळजाबाई, तुम्ही मला काही जे सांगितलं त्या गोष्टीचा मी नक्की विचार करेल. आता चला माझ्याबरोबर. बाळजाबाई विचारते, कोठे? कृष्णा म्हणते, ओ बाळजाबाई, आजपर्यंत मी तुम्हाला फक्त कपटी कारस्थानी म्हणत राहिले, परंतु गावात तुमचा किती दरारा आहे, गावातील लोक तुम्हाला किती मानतात, ते सुद्धा मी एकेकाळी पाहिलं आहे. आणि मला माहिती आहे की गावातील लोक तुमच्या पाया का पडतात, कारण तुमच्यात ती धमक आहे गावासाठी काहीतरी करण्याची. आणि आता मी या गावची सरपंच आहे. आणि मी या गावची सरपंच फक्त एका कामासाठी झाले, आणि ते म्हणजे गावच्या विकासासाठी, गावातील लोकांच्या भल्यासाठी. आणि या माझ्या मिशनमध्ये तुम्ही माझी साथ देऊ शकता. जर तुमची मोलाची साथ मला मिळाली ना, तर मी नक्कीच हे सगळं यशस्वी करून दाखवेल. बाळजाबाई म्हणते, कृष्णे, खरंच तू मला तुझ्याबरोबर नेशील का? कृष्णा म्हणते, हो बाळजाबाई, या गावाच्या भल्यासाठी जे काही योग्य असेल ते सगळं करायला मी तयार आहे. हे ऐकून बाळजाबाईला खूप आनंद होतो. आणि बाळजाबाई म्हणते, ठीक आहे, मग आता गावच्या सरपंचबाई म्हणताय बरोबर चला, तर मी का नाही येणार, मी आलेच थोड्या वेळात. कृष्णा म्हणते, हो लवकर या. आणि कृष्णा तेथून निघून जाते. आणि इकडे दुष्यंतला काही काम नाही आहे, ना साखर कारखाना सांभाळायचा आहे, ना डेअरी सांभाळायची आहे. दुष्यंत हा कृष्णाची फटफटी धुवून देत असतो. आणि तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि म्हणते, अरे बापरे, आज तर माझी गाडी धुवायचं काम सुरू आहे. तर दुष्यंत म्हणतो, मग त्यात काय खास आहे? जशी बायको नवऱ्याची सेवा करू शकते, तसा नवरा पण बायकोची सेवा करू शकतो. मी तुझी गाडी धुवून देऊच शकतो. कृष्णा म्हणते, होय होय, ते तर चांगलंच आहे. दुष्यंत सरकार, मला आहे ना तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. दुष्यंत म्हणतो, बोल ना. पण कृष्णाची बोलण्याची हिंमत होत नाही, कारण कृष्णाला हे सांगायचं असतं की मी बाळजाबाईला बरोबर घेऊन चालली आहे. आणि बाळजाबाईचं नाव ऐकल्या दुष्यंत कसं वागतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे कृष्णासुद्धा बोलण्यासाठी कचरत असते. दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा, सांग काय आहे? तर कृष्णा म्हणते, नाही नाही, जाऊ द्या, द्या सोडून, काही नाही आहे. दुष्यंत पाण्याचा मग हातात घेतो आणि म्हणतो, सांग लवकर, काय सांगायचं होतं, नाहीतर पाणी फेकेल बरं. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्ही माझ्यावर पाणी फेकलं ना, तर मी तुमच्यावर काय ते डोमेस्टिक व्हायलन्सची केस करेल, तुम्हाला जेलमध्येच पाठवेल. दुष्यंत हसू लागतो आणि म्हणतो, अरे वा, डोमेस्टिक व्हायलन्स, मुलगी शिकली, प्रगती झाली, म्हणजे आता मीच रात्रशाळेत पाठवलं आणि मला डोमेस्टिक व्हायलन्सची केस करून जेलमध्ये पाठवणार का? कृष्णा म्हणते, मग तुम्ही मला त्रास देताय ना, मग बायकांचा हक्कच येतो. दुष्यंत म्हणतो, आज आहे ना मला जेलमध्ये जायचंच आहे, मी जेलमध्ये जातोच, पाहतो तू काय करते. असं म्हणून दुष्यंत कृष्णावर पाणी फेकणार इतक्यात कृष्णा बोलून जाते, ते मी बाळजाबाईला बरोबर घेऊन चालले. हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. दुष्यंत विचारतो, हे काय बोलतेस तू कृष्णा? कृष्णा म्हणते, तुम्हीच सांगितलं होतं ना, तुम्हीच नियम बनवला होता ना की बाळजाबाईबद्दल काही बोलायचं नाही. दुष्यंत म्हणतो, अरे वा, म्हणजे माझा नियम माझ्या विरुद्धच वापरतीये. पण कृष्णा, तुला कळत कसं नाही आहे, तू बाळजाबाईला बरोबर नेतीये, पण का, कशासाठी? कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, बाळजाबाईला खूप दांडगा अनुभव आहे
आणि त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या ओळखीचा आपल्याला फायदाच होईल गावाच्या विकासासाठी, म्हणून मी त्यांना बरोबर घेऊन चालली आहे. दुष्यंतचा नाईलाज होतो आणि दुष्यंत कृष्णाला म्हणतो, ठीक आहे, एक लक्षात ठेवायचं पण मला प्रत्येक 15-20 मिनटं अर्ध्या तासाला जसा वेळ भेटेल तसा कॉल करायचा आणि खुशाली कळवायची, नाहीतर गेली की गेली, मग नवरा कोठे हे लक्षसुद्धा राहत नाही तुझ्या. कृष्णा म्हणते, होय होय ठीक आहे. दुष्यंत म्हणतो, हां, आणि माझ्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस करायला चालली ना, बघून घेईन तुला. कृष्णा म्हणते, बघा ना मग, कुणी अडवलं आहे तुम्हाला. दुष्यंत चांगलाच रोमॅन्टिक होतो, कृष्णाच्या जवळ येतो आणि म्हणतो, बघणारच मी, माझी बायको आहे आणि कुणी अडवलं तरी मी काय घाबरतो की काय. कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांच्या खूप जवळ येतात, खूप खुश असतात. त्यांचा हा रोमॅन्टिक सीन खरंच खूप भारी आहे. फ्रेंड्स, खरंच कृष्णा आणि दुष्यंतची केमिस्ट्री सगळ्यात भारी आहे आणि प्रेक्षकांना आवडते यात शंका नाही. इकडे बाळजाबाई कृष्णाने सांगितल्याप्रमाणे तिच्याबरोबर जाण्यासाठी रेडी झालेली असते आणि घराबाहेर जाणार. इतक्यात अनुसूया तिला थांबवते आणि विचारते, ए बाळजा, एवढं तयार होऊन कुठे चालली आहेस. तर बाळजाबाई म्हणते, तुला काय करायचं का नुसत्या चौकशा, कुठे चालली आहे आणि कशाला चालली आहे, मी तुला कशाला सांगू. तर अनुसूयाला मात्र जाणून बुजून तिला थांबवायचं असतं. अनुसूया म्हणते, कसं आहे ना बाळजा, तू किती पण चांगुलपणाचं नाटक केलं ना तर तू कधीच चांगली वागू शकत नाही, कधीच बदलू शकत नाही, हे मला चांगलंच माहिती आहे, कारण तुला संपत्तीचा मोह आहे. बाळजाबाई म्हणते, मला संपत्तीचा मोह आहे, मग तुला काय आहे, तुला संपत्तीचा मोह नाही आहे, त्यामुळं तर 26 वर्षानंतर परत आली आहे हे सगळं लुबाडायला. अनुसूयाला खूप राग येतो. अनुसूया चिडून म्हणते, मी लुबाडायला आली आहे, अगं हे सगळं माझं आहे, मग मी कशाला लुबाडेल, आणि तू सगळं लुबाडलं होतंस माझ्याकडून, आणि मला माहिती आहे तू आहे ना एक दिवस या घराची तिजोरी फोडायला सुद्धा कमी करणार नाही. असं म्हणून अनुसूया बाळजाबाईला कळू न देता चक्क व्हॉइस रेकॉर्डिंग सुरू करते. बाळजाबाई म्हणते, अरे वा, म्हणजे तुला असं वाटतंय का मी या घरची तिजोरी लुबाडणार, ते तर मला कधीच अवघड नव्हतं, कारण सगळं माझ्या अजून हातातच आहे, हे घरच माझं आहे, मग या घरातली तिजोरीसुद्धा माझीच आहे ना. अनुसूया म्हणते, वय ते तर मला माहीतच आहे. बाळजाबाई चिडून म्हणते, पण मी आता चांगुलपणाच्या मार्गावर चालली आहे, त्यामुळे मी आता परत असं कधीच नाही करणार. अनुसूयाला हे नव्हतं हवं, त्यामुळे अनुसूया ही आधीची व्हॉइस रेकॉर्डिंग डिलीट करते आणि मग पुन्हा एकदा व्हॉइस रेकॉर्डिंग सुरू करते. अनुसूया म्हणते, बाळजा, तू आधीसारखी ना खमकी नाही राहिली आहे, घाबरट झाली आहे, चल मी तुला चॅलेंज देते, तू घरची तिजोरी फोडूनच दाखव. बाळजाबाई चिडून म्हणते, तू मला चॅलेंज देतीये, ठीक आहे, या घरातील तिजोरी फोडणं मला कधीच अवघड नव्हतं आणि ते मी आज पण करू शकते, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून बाळजाबाई रागारागाने तेथून निघून जाते. अनुसूयाला खूप आनंद होतो, कारण तिने बाळजाबाईचं हे व्हॉइस रेकॉर्डिंग केलेलं असतं आणि आता तिला जेवढं हवं आहे तेवढं ती ठेवेल आणि बाकीचं डिलीट करून टाकेल. त्यामुळे अनुसूया खुश होते. आणि इकडे बाळजाबाई, दलपत आणि कृष्णा हे तिघे गाडीतून जात असतात. बाळजाबाईने या दलपतला आपल्या गाडीचा ड्रायव्हर बनवला आहे, त्याला डायलॉग नाही आहे, काही नाही आहे, तो फक्त गाडी चालवतो आहे. आणि बाळजाबाईने अनुसूयाचं सगळं सत्य कृष्णाला सांगितलेलं असतं. बाळजाबाई विचारते, तर कृष्णे, अशी आहे तुझी अनुसूया सासूबाई, विश्वास बसतोय का. तर कृष्णा म्हणते, बाळजाबाई, विश्वास बसण्यासारखं तर नाही आहे, पण जर अनुसूया सासूबाईंनी हे सगळं केलं असेल तर त्यांनासुद्धा त्यांच्या पापांची शिक्षा नक्कीच मिळेल. बाळजाबाई म्हणते, खरं आहे तुझं कृष्णे, आणि मग तीसुद्धा माझ्यासारखी सुधारेल. असं म्हणून बाळजाबाई हसू लागते. बाळजाबाई कृष्णाला म्हणते, कृष्णा, मला बाकीच्यांचं माहीत नाही आहे की कोण कसं बदलेल नाही बदलेल, पण मी तुला एवढं नक्कीच सांगू शकते की मी आता पूर्णपणे बदलली आहे, कारण मला आता माझं उरलेलं आयुष्य आनंदात सुखात घालवायचं आहे, ते सुद्धा माझ्या माणसांबरोबर, माझ्या कुटुंबाबरोबर. हे ऐकून कृष्णाला आनंद होतो. कृष्णा बाळजाबाईला म्हणते, बाळजाबाई, जर तुम्हाला खरंच बदलायचं असेल, खरंच सुधारायचं असेल ना, तर मी तुमच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभी राहील. मला माहिती आहे दुष्यंत सरकार आणि घरातील कुणाचाच तुमच्यावर विश्वास नाही आहे, पण माणसं परिस्थितीनुसार बदलतात या गोष्टीवर माझा विश्वास आहे. आज जरी माझा तुमच्यावर विश्वास नसला तरी एक ना एक दिवस नक्कीच तो बसेल, असंच तुम्ही वागताय. बाळजाबाई म्हणते, खरंच कृष्णे, मी त्या दिवसाची वाट पाहील. असं म्हणून बाळजाबाई स्माईल करते. कृष्णालाही आनंद होतो. पाहता पाहता दिवस मावळतो, अंधार झालेला असतो, पण कृष्णा अजून घरी आलेली नाही आहे, त्यामुळे दुष्यंत तिला पुन्हा पुन्हा फोन करत असतो, तिची वाट पाहत असतो. ही मुलगी असं का करते, तिला म्हणालो होतो मला परत परत फोन कर, पण ना फोन करते ना अजून घरी आली आहे, त्या बाळजाबाईवर गेलेली आहे, किती धोकादायक आहे हे.
असा विचार दुष्यंत करत असतो आणि तेवढ्यात कृष्णाच्या गाडीचा आवाज त्याला येतो. दुष्यंतला समजतं की कृष्णा घरी आली आहे, पण मी तिची वाट पाहत होतो हे कृष्णाला कळायला नको. त्यामुळे दुष्यंत हा त्याच्या बेडवर बसतो आणि लॅपटॉप सुरू करण्याचा प्रयत्न करतो. पण घाईगडबडीत त्याला लॅपटॉप उघडता येत नाही, सुरूही करता येत नाही. तेवढ्यात कृष्णा रूममध्ये येते आणि विचारते, काय दुष्यंत सरकार, माझी वाट पाहत होता? तर दुष्यंत म्हणतो, छे तुझी कशाला वाट पाहील, येथे किती बिझी मी, किती कामं असतात मला, ते तुझी वाट पाहणं एवढंच काम आहे का मला? तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार काय खोटं बोलताय, तुम्ही काय बंद लॅपटॉपवर काम करता की काय? दुष्यंत म्हणतो, बंद लॅपटॉप नाहीये, लॅपटॉप डिस्चार्ज झालाय, मला तो चार्जिंगला लावायचा आहे. असं म्हणून दुष्यंत चार्जर शोधण्याचा प्रयत्न करतो. कृष्ण त्याला विचारते, दुष्यंत सरकार तुम्ही ना खोटं बोलताय माझ्याशी, खोटं बोलायचं नाही. दुष्यंत म्हणतो, मी का खोटं बोलेल, मला काय काळजी नाहीये, म्हणजे तू माझ्या मनाविरुद्ध त्या बाळजाबाईबरोबर जाऊ शकते आणि मी इथे काळजी करत बसायची, मी कशाला काळजी करेल, मी काही काळजी करत नव्हतो. तर कृष्णा म्हणते, हो तुम्ही काळजी करत होता. दुष्यंत म्हणतो, आत्ता दिवसभर थकून बघून बाहेरून आली आहे ना, मी सुद्धा काम करत होतो, कशाला माझ्याशी भांडतीये? कृष्णाला खूप राग येतो. कृष्णा चिडून म्हणते, कशाला भांडते म्हणजे, याचा अर्थ काय, मी तुमच्याशी भांडते असं तुम्हाला म्हणायचंय ना? दुष्यंत म्हणतो, आता दिसतंय ना कोण कोणाशी भांडतंय. कृष्णा चिडून म्हणते, तुम्हाला नेहमी हेच म्हणायचं असतं की मी एक नंबरची भांडकुदळ आहे, हो की नाही? हो आहे मी भांडकुदळ, आणि दुष्यंत सरकार मी ना अशीच भांडत राहणार, कारण तुम्ही माझ्याशी असं बोलता, मग मी तुमच्याशी भांडणार. आणि तुम्हाला मला भांडकुदळ म्हणायचं असेल तर म्हणा, या घरात आहे ना सगळे गरीब गाय आहेत, फक्त एकटीच मी भांडकुदळ आहे, दिसलं की त्याच्याशी भांडते, भांडतच राहते, मला भांडण्याशिवाय काही काम नाहीये. असं म्हणून कृष्णा दुष्यंतला काही बोलूच देत नाही. दुष्यंत काही बोलण्याचा प्रयत्न करतो, कृष्णा त्याला गप्प बसवते आणि म्हणते, नाही पटलं मला, मीच भांडकुदळ आहे, एक नंबरची भांडकुदळ आहे मी, दिवस रात्र भांडतच असते. असं म्हणत म्हणत बडबड करत करत कृष्णा निघून जाते. दुष्यंत म्हणतो, अरे देवा, ही काही कधी सुधारायची नाही, जेव्हापासून डोक्यावर पडली आहे ना तेव्हापासून असंच वागतीये. आणि इकडे आपले पूजा आणि समर हे दोघे गाडी चालवत चालवत एके ठिकाणी पोहोचतात. समर गाडी थांबवतो आणि पूजा त्याला म्हणते, काय रे समर, गाडी कशाला थांबवली, मला खूप भारी वाटत होतं, लॉंग ड्राईव्ह मी एन्जॉय करत होते. समर चिडून म्हणतो, म्हणजे तू फक्त एकटीने एन्जॉय करायचं आणि गाडी चालवत राहायला मी काय ड्रायव्हर आहे का तुझा? तर पूजाला समजतं आपण जास्त बोलून गेलोय. पूजा म्हणते, सॉरी मला तसं म्हणायचं नव्हतं. तर समर म्हणतो, अगं पुज्जू डार्लिंग, आता मला सुद्धा थोडा एन्जॉय करू दे ना, तू थोडा एन्जॉय केला, आता मी तुझ्याकडे पाहतो, तुझ्या जवळ येतो, म्हणजे मला सुद्धा थोडं एन्जॉय करता येईल. पूजा लाजल्याचं नाटक करते आणि समरला म्हणते, पहा पहा, पण समर मी काय म्हणत होते, तू इतक्या मोठ्या रांगणे पाटील कुटुंबाचा एकुलता एक वारस आहे, मग तू अजून किती दिवस तुझ्या डॅडच्या गाडीतून मला फिरवणार आहे, स्वतःची गाडी तू कधी घेणार आहे? तर समर म्हणतो, लवकरच मी स्वतःची गाडी घेणार आहे आणि माझ्या आईने त्यासाठी प्लॅनिंगसुद्धा सुरू केलं आहे. तर पूजा म्हणते, पण तुझ्या आईला तर मी आवडत नाही ना. आणि इकडे आढळराव त्यांच्या रूममध्ये येतात. तर त्यांना जबर धक्काच बसतो, कारण त्यांच्या रूममध्ये कपाटात जी तिजोरी असते ना, ती तिजोरी फोडलेली असते, तिजोरी पूर्ण रिकामी झालेली असते. आढळराव चांगलेच घाबरतात आणि दुष्यंत कृष्णा यांना आवाज देतात. कृष्णा आणि दुष्यंत आतमध्ये येऊन पाहतात तर तिजोरी फोडली आहे. हे पाहून त्यांनाही जबर धक्काच बसतो. आपल्या घरात चोरी झाली आहे यावर या दोघांचा विश्वासच बसत नाही. आणि इकडे समर म्हणतो, जाऊ दे ना पूजा तो विषय. तर पूजा म्हणते, असा कसा जाऊ दे, त्या दिवशी तुझ्या आईचा फोन आला होता, सगळं ऐकलंय मी, तुझ्या आईला मी बिलकुल आवडत नाही, मग त्या आपलं लग्न कसं ॲक्सेप्ट करतील? असं म्हणून पूजा नाराज झाल्याचं नाटक करते. तर समर म्हणतो, पूजा, माझी आई असो किंवा दुसरं कुणी, या जगात कुणीही तुला कितीही विरोध केला ना तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्याशीच लग्न करणार, यावर विश्वास ठेव. असं म्हणून समर पूजाला घट्ट मिठी मारतो. आणि पूजा मनातल्या मनात विचार करते, समर डार्लिंग, तुला काय वाटतं, एकदा का मी लग्न करून त्या घरात आले मग मी तुझ्या आईबरोबर राहणार नाही, मी आल्या आल्या तुझ्या आईला त्या घराबाहेर काढणार आणि त्या घरची एकुलती एक राणी मीच बनणार, असा विचार पूजा मनात करत असते. आणि इकडे अनुसूया रूममध्ये येते आणि तिजोरी फोडली आहे, माझे सगळे दागिने चोरीला गेले, म्हणून ती मोठा त्रागा करू लागते. अरे देवा, माझे सगळे दागिने चोरीला गेले, हे सगळं कसं झालं? अनुसूयाची रडारड सुरू होते.
कृष्णा, दुष्यंत, आढळराव तिला शांत राहायला सांगतात. तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते आणि घरात चोरी झालीये, तिजोरी फोडली हे पाहून तिलाही मोठा धक्का बसतो. आढळराव विचारतात, हे कसं शक्य आहे? आपल्यासारख्या भरल्या वाड्यात दिवसा ढवळ्यात चोरी करणं शक्य नाहीये. तर अनुसूया म्हणते, कसं शक्य नाहीये? बाहेरच्या माणसाला शक्य नाहीये, पण चोर घरातलाच असला तर त्याला तर शक्य आहे ना. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आणि मग अनुसूया ही बाळजाबाईला जाब विचारते, ए बाळजा, तूच तिजोरी फोडली ना, तूच माझे दागिने चोरले ना, चल दे, माझे दागिने परत दे. कृष्णा म्हणते, अनुसूया सासूबाई तुम्ही हे काय बोलताय? बाळजाबाई असं करणं शक्य नाहीये. तर अनुसूया म्हणते, कृष्णे, मला माहीत होतं तू पुरावा मागशील, तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही, थांब मी तुला पुरावा देते. असं म्हणून अनुसूया चक्क बाळजाबाईची ती व्हॉइस रेकॉर्डिंग प्ले करते, जी तिने बाळजाबाई घराबाहेर जाण्याआधी रेकॉर्ड केली होती आणि ती तिने एडिट केलेली असते. त्यात अनुसूयाचा आवाज नसतो, फक्त बाळजाबाई म्हणते की मी या घरातली तिजोरी फोडू शकते आणि मी चॅलेंज ॲक्सेप्ट करते. आणि हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. दुष्यंत, आढळराव हे बाळजाबाईकडे आश्चर्याने पाहतात. बाळजाबाईचा विश्वासच बसत नाही की अनुसूयाने हा सगळा प्लॅन तयार केला होता. कृष्णासुद्धा बाळजाबाईकडे आश्चर्याने पाहते. तर बाळजाबाई म्हणते, हे अनुसूये, हे तर अर्धच बोलणं आहे, बाकीचं बोलणं कुठे आहे? तू मला फसवतीये, हे सगळं तू जाणून बुजून केलंय ना. तर दुष्यंत हसू लागतो. पाहिलं का बाळजाबाईने काय केलंय, अशी त्याची भावना असते. कृष्णा ही मात्र बाळजाबाईची बाजू घेत असते, पण दुष्यंत कृष्णाला म्हणतो, पाहिलंस का कृष्णा, या बाईने आज काय केलंय? स्वतःच्याच घरात चोरी केली आहे. आणि अनुसूया हे सगळं बाळजाबाईनेच केलंय हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली, कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू कृष्णा, दुष्यंत, आढळराव, अनुसूया, बाळजाबाई सगळेजण बाळजाबाईच्या रूमची झाडाझडती घेत असतील. आणि बाळजाबाईच्या रूममध्ये आधी तर काही भेटणार नाही, पण बाळजाबाईची जी जुनी पेटी असेल त्या पेटीमध्ये अनुसूयाने आधीच तिचे दागिने लपवून ठेवलेले असतील आणि मग या पेटीमध्ये हे दागिने सापडणार. अनुसूया म्हणेल, पाहिलं का, या बाळजाने चोरी केली होती आणि हे सिद्ध झालंय. आणि मग दुष्यंत कृष्णाला म्हणेल, कृष्णा आता काय करायचं? अनुसूया म्हणेल, कृष्णे, तू गावची सरपंच आहे ना, मग न्याय निवाडा कर. या बाळजाने माझे दागिने चोरलेत, घरची तिजोरी फोडली आहे, आता काय करायचं? कृष्णा आणि आढळरावांना प्रश्न पडणार की आता नेमकं काय करायचं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली, कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.